आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं आहे. राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शाह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. महसूल विभागाअंतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीनं आणि तडजोडीनं निकाली काढण्यासाठी राज्यभरात 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या अभियानात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश असेल. राज्यात उपलब्ध झालेल्या 1,440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. राष्ट्रगीत वंदे मातरमचं गायन सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस पक्षानं केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरतर्फे आज बडकस चौक इथं जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आलं. 15 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमचं संपूर्ण गायन सुरू असताना सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या माध्यमातून केलेल्या अपमानाचा निषेध करण्यात आला. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, बालकला अकादमी आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं यंदा प्रथमच राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेची अंतिम फेरी आज सुरेश भट सभागृहात पार पडली. या गट अ मधून नागपूरच्या सेवा सदन सक्षम स्कूलनं प्रथम क्रमांक पटकावला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.